घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळतील पापाचे. ऐसा नामाचा महिमा, वेद शिनला झाली सीमा. नामी तारिले अपार, नामी तारिले अपार, महापापी दुराचार. ऐसा नामाचा महिमा, वेद शिनला झाली सीमा. वाल्या कोळी ब्रह्महत्यारी, वाल्या कोळी ब्रह्महत्यारी, नामे तारिला तो निर्धारी. ऐसा नामाचा महिमा, वेद शिनला झाली सीमा. सेना बैसला निवांत, सेना बैसला निवांत, विठ्ठल नाम उच्चारित. ऐसा नामाचा महिमा, वेद शिनला झाली सीमा. महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडलीकाय दातुं मुळींद्रे. समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो जी आद्य वेद प्रतिपाद्य, जय जय स्वसंविद्यात्मरूपा. देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्ती दासो उदारी जोजी. जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्येंचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण, श्रीगुरूंचे ते नमस्कारोनी आता. हरि ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम्. एकं नित्यमिमलवचलं सर्वधी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा. तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माथा, नवे फूल अश्वत्थ वृक्षासी आले, जिथे गीत ओवी सवे वेद झाले. तुझ्या शब्द शब्दात सायुज्यनाथा, तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माथा. तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती, तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती. श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माथा. श्री संताचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. ओम नमो ज्ञानेश्वरा. घेता नाम विठोबाचे, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळतील पापाचे. ऐसा नामाचा महिमा, वेद शिनला झाली सीमा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग. भगवान परमात्म्याचे लढीवाळ भक्त संत सेना महाराज, मध्य प्रदेशातील बांधवगड निवासी असणारे संत सेना महाराज, या महाराजांचा अभंग आज या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे. सेना महाराज या अभंगामधून तुम्हा आम्हाला परमात्म्याचं नामस्मरण कसं आहे ते घेतल्यानंतर काय होतं, प्रतिपाद्य विषय असा आहे. या मृत्यू लोकामध्ये आपण आलोत. मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर करायचं काय, तर परमात्म्याचं नामस्मरण तुम्हा आम्हाला करायचं आहे. घेता नाम विठोबाचे, अशा परमात्म्याचं नामस्मरण आपण केलं तर काय होईल. पर्वत जळतील पापाचे, पापाचे पर्वत जळून भस्म होतात. कशाने, तर परमात्म्याच्या नामस्मरणाने. असा हा वर्णन केलेला, वेदांनी वर्णन करावा असा नामाचा महिमा आहे. ऐसा नामाचा महिमा, वेद शिनला झाली सीमा. नामस्मरणा
नामाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. म्हणून मायबापांनो, सर्व साधू संतांनी तुम्हा आम्हाला हाच उपदेश करावा, हेच सांगावं की परमात्म्याच्या नामस्मरणाशिवाय तुम्हा आम्हाला जीवनामध्ये सुख प्राप्त करता येणार नाही. आणि अत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमसुखाची प्राप्ती जीवनामध्ये उपभोगायची असेल तर तुम्हा आम्हाला परमात्मा प्राप्तीचं साधन कळायला पाहिजे. हा आग्रह संत सेना महाराज या अभंगामधून तुम्हा आम्हाला करतात. परमात्म्याचं नामस्मरण कसं आहे तर नामे तारिले अपार. कितीतरी साधू महात्म्यांचा, संतांचा, भक्तांचा परमात्म्याच्या नामस्मरणाने उद्धार झाला. महापापी दुराचार कितीही पापी असू द्या तरी परमात्म्याच्या नामस्मरणाने त्याचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. आपण सगळी कथा कीर्तन जाणणारी, ऐकणारी माणसं आहोत. आपल्याला जास्त सांगण्याची काही गरज नाही. पण अभंगामध्ये जसा जसा भाव येईल, जसं जसं चिंतन येईल तसं आपण चिंतन करण्याचा सर्वजण प्रयत्न करणार आहोत. परमात्म्याच्या नामस्मरणाने जो वाल्या कोळी होता, वाल्या कोळी ब्रह्महत्यारी, नामे तारीला तो निर्धार होता परमात्म्याच्या नामस्मरणावरती. असा हा वाल्या कोळी वाल्मिक ऋषी झाला. पण कशाने? परमात्म्याच्या नामस्मरणाने. आणि असं परमात्म्याचं श्रेष्ठ असं साधन ते म्हणजे परमात्म्याचं नामसाधन. हे परमात्म्याचं नामसाधन संत सेना महाराज करतायत आणि ते तुम्हा आम्हाला सांगतात. मीही त्याच परमात्म्याचं नामस्मरण करतो. संत सेना महाराज म्हणतात, सेना बैसला निवांत विठ्ठल नाम उच्चारित. असा हा सरळ सरळ धावता भावार्थ झाला. इथून पुढे आपण जसं चिंतन येणार आहे तसा भाव पाहणार आहोत. विठ्ठल विठ्ठल. आज विशेष म्हणजे संत सेना महाराजांची जयंती आणि जयंती निमित्तानं आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. आणि म्हणून मायबापांनो, फक्त एकट्या संत सेना महाराजांची जयंती नाही. सेना महाराज म्हटलं की नावी समाज. मला इथं कोणत्या जातीचा उल्लेख करायचा नाही. आपण जातीने संत वाटून घेतलेत. शोकांतिका आहे आपल्या भारताची. आपण जातीने परमार्थ करतो मायबापांनो. पण परमात्म्याच्या बाबतीत विचार करायला गेला तर माझ्या परमात्म्याने बहुजन समाजामध्ये आलेले संत, जन्माला आलेले संत चोखोबा महाराज, चोखोबा महाराजांच्या बायकोचं बाळणपण रात्री कीर्तनामध्ये चिंतन ऐकलं आपण. संत चोखा महाराजांच्या पत्नीचं बायकोचं बाळणपण परमात्म्यानं करावं. परमात्म्याने जातीपाती पाहिल्या नाहीत. एका ठिकाणी महाराज म्हणतात, कोणाही जातीचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. वर्म परमात्म्याचं काय आहे? नामस्मरण. म्हणून मला इथं जातीपातीचा उल्लेख करायचा नाही. आपल्या कर्माला श्रेष्ठ समजलं आणि आपलं कर्म करत असताना आपलं कर्तव्य काय आहे, कर्तव्याचं पालन केलं साधू संतांनी. आणि म्हणून त्या समाजामध्ये ते कर्म करत असताना आपल्याला जात लक्षामध्ये येते. बरं का? जात आपल्याला लक्षामध्ये घ्यायचं नाही. कोणतं कुळ आहे, कोणत्या जातीचा, कोणत्या वर्णाचा, इथं आपल्याला तो विचार इथं मांडायचा नाही. मायबापांनो, संत महात्म्यांनी काय केलं? आपल्या कामामध्ये परमात्मा मानला. आणि कामामध्ये परमात्मा मानल्यानंतर आपण लक्षामध्ये घ्यायचं की परमात्मा जो आहे, आपल्या कामामध्ये परमात्मा आपल्याला दिसत आहे. सावता महाराजांनी काय केलं? कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. माझी एकच विनंती आहे मायबापांनो, संत महात्म्यांनी जी भक्ती केली, कर्म केलं, कर्म करत असताना कर्तव्य काय आहे? माझा प्रश्न असेल तुम्हा मायबापांना. तुम्हा सगळ्यांपेक्षा मी ज्ञानाने लहान आहे, वयाने लहान आहे, गावातलीच आहे, माहेर हेच आणि सासर पण हेच. त्याच्यामुळे जास्त काही तुम्हाला माझ्याबद्दल विशेष काही आकर्षण वाटत नसेल. पण माझा एक प्रश्न आहे सर्वांना की आपण जीवन जगत असताना कर्माचं पालन करावं की कर्तव्याचं पालन करावं? समजेल असं सांगेल मी तुम्हाला. आज संत सेना महाराजांची जयंती आहे. संत सेना महाराजांना जाऊन कितीतरी वर्ष झालं मायबापांनो. पण त्यांची जयंती, जन्मोत्सव आपण साजरा करतो. पुण्यतिथी असेल, जयंती असेल, संत महात्म्यांची साजरी केली जाते. आपले वडील गेल्यानंतर आपण त्यांचे वर्षश्राद्ध किती वर्ष साजरे करतो? जास्तीत जास्त 5 वर्ष करू. पहिलं मोठं करतो. कारण कोरोनाच्या काळामध्ये 10वा अंतविधी काही मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करता नाही आला. म्हणून वर्षश्राद्ध धूमधडाक्यामध्ये साजरी केली ना. एक से बढ़कर एक महाराज याने हे बोलवले ना, आपण त्याच्या वरचढ पाकिटाचे बोलवायचे. मायबापांना सांगण्याचा उद्देश एकच आहे. आपले आई वडील गेल्यानंतर, आपले आजोबा पंजोबा गेल्यानंतर आपण वर्षश्राद्ध करतो. किती वर्ष? 5 वर्ष. सांगता येईल का तुम्हाला पंजोबाचं नाव? मीच गैरहजर आहे त्याच्यामध्ये. पंजोबाचं नाव माहिती नाही. का माहिती नाही?
तर ते जीवन जगत असताना, संसार करत असताना परमार्थ काय आहे, भगवंत काय आहे, त्याच्या बाबतीत ते गैरहजर राहिले. पण संतांच्या बाबतीत विचार करायला गेलं तर कर्म करत असताना कर्तव्याचं पालन केलं. सांगते तुम्हाला, तुम्ही आम्ही जन्माला आलो, आल्यानंतर तुम्हा आम्हाला मुलं बाळं झाली, आपणही आपल्या आई वडिलांच्या उदरी जन्माला आलो. जन्माला आल्याच्या नंतर त्यांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, संगोपन केलं, आपलं लग्न लावून दिलं, 2चे 4 केले. हे प्रत्येक मनुष्याचं कर्म झालं की कर्तव्य, हा माझा प्रश्न आहे तुम्हाला. मुलं बाळं होणं, मुलांना लहानाचं मोठं करणं, त्यांचं संगोपन करणं, हे प्रत्येक मनुष्याचं कर्म आहे की कर्तव्य? तुम्ही नाराज आहेत का माझ्यावरती?